ओम साईराम मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि सर्वांना नमस्कार. आणि आजचा दिवस आहे 5वा आणि सकाळी सकाळी आज लवकर उठलो आहे आणि माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. आणि बाकीचे पण उठायला अजून थोडा टाईम लागणार आहेत कारण की नाश्ता करायला ते बसले आणि माझा भाऊ पण अजून उठला नाही आहे. कोमर गेला असं काय बोलायचं नाही रे बाबा. तर आपण चौसराची निशांत कधी निघते ते त्याची वाट बघूया आपण आणि मग पुढच्या वाटचालीसाठी आपण निघूया. आई शपथ हे कोण आहे? अरे ही कोण आहे? ही कोण आले? पुन्हा हे लय थंडी आहे, खूप थंडी झाली रे. बघू शकता पालखी निघते आता समोरून आणि आपली समोरची हीरवाली लाईन पण निघते. हे आपले दुसरे ब्लॉगर भाऊ. काय तुमच्या चॅनलचं नाव आहे? साहिलचा राजा 78 बाबा. त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा तुम्ही. चला आता आपण पालखीच्या रस्त्याला सुरुवात झालेली आहे. आपला भाऊ पण आहे सोबत, करतोय. तर आता पुढच्या वाटचालीसाठी सुरू. बरेच लोक इथे थांबलेत पाणी ब्रेकसाठी. आणि आपले करण दादा साईराम. बॅनर दिसलो आपला. शिर्डीची वाट पुढे. शिर्डी, पुण्याच्या खाली शिर्डी. तवसर आता जरा नाश्ता ब्रेकसाठी तिकडे पुढे थांबलेली आहे. तर आपण तिकडे भेटू आणि लगेच आपल्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करू. ओम साईराम. आता नाश्त्याच्या ब्रेकसाठी इथे थांबलेलो आहे. आता इथे पाहू शकता साईबाबांची पालखीचं इथे ठेवलेलं आहे. नाश्त्याची एवढी लाईन असते ना, बघू शकता. नाश्ता आज इडली वाटतं आणि ते चाय पण आहे. काय चायची मस्त सोय केलेली आहे. उन्हातून कुडकुडलेला ऊन जणू जणे
थंडीचा ऊन परत आम्हाला देतोय. आता पुढच्या पालखीला पुढे आपण जातोय. आता डायरेक्ट थांबणार नाही, डायरेक्ट पुढे जेवणाच्या ठिकाणच्या इथून थांबणार आहे. तर आपण आता कुठे जाणार आहोत? कुठे जाणार रे? कुठे जाणार आहे? कवडदरा. हा, कवडदरा 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता बघूया. मध्ये मध्ये हॉल पण असणारच आहेत ना, कसले हॉल? ते पाण्याच्या हॉल वगैरे. तो एकच पाणी आहे. हा हा, चला बघूया आपण. कुठे हॉल्ट आहे, बघूया कुठे हॉल्ट आहे ते बघून घेऊया. आता इकडे जर स्टॉप आलाय, आता वर गेले वरच्या साईडला गेले आणि बाकीचे इथे सगळे साई भक्त इथे ऊस बियाला इथे बसले. आणि त्याला सारखं त्याला बोलायचं होतं कॅमेरामध्ये घे, कॅमेरा घे. हा बसलाय माझा भाऊ साईराम. हा बोलत तुला घेतो चल, आता घेतला चल तुला. साईराम. आता पालखी पुढे गेली आहे, तर लगेच आता मी पण आता पुढेच जातोय. एक तर माझी हालत पण खराब आहे. आणि आपला दादा इकडे बसलाय पुढे. चल जाऊया आपण पुढे आणि बघूया कुठला हॉल्ट आहे. 80 किलोमीटर आत्ता इथे होल्ट आहे. इथे सगळे लोक थांबलेत वाटतं, काहीतरी जागाचं बघतंय. बघूया काय होतंय. इथे खूप जण थांबलेत. काल परवापासून माझी ती बॅग हरवत होती, ती बॅग परत भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता माझी बॅग, हीच माझी बॅग होती. आणि लोकांना ह्याला बरोबर समजलेलं होतं की माझा हा ब्लॉग बघतो. त्याने ब्लॉग बघितलेला होता आणि त्याने समजलं की ही माझीच बॅग आहे. ह्याने बघितली ह्याने युट्यूबवरची व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये ते हार्मोनी हॉलच्या बाहेरचा व्हिडिओ होता. तिथे अजून आहे तिथे समोर. आणि हे काका आहेत आपले, काका आपले त्यांच्या मुलीचा पण एक चॅनल आहे एस के सबुरी. तर प्लीज तुम्ही त्याला चेकआउट करा. मी लिंक खाली देईल डिस्क्रिप्शनवर. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढे तुम्हाला शेअर करायचं शेअर पण करू शकता. चला आता वाटचाल झाली. आता पुढे बघूया आता कुठे हॉल्ट आहे. बाकी सगळे झेंडा फडकतोय. आता जरा चाय ब्रेकसाठी पण आहे आणि प्लस आता इथे आरती पण होणार आहे. आरतीनंतर गाणी पण होत साईनाथ
आता पुढच्या डेस्टिनेशनला आपलं चाललं आहे. पहिलं चहा नाश्ता झाला, आरती वगैरे झाली, गायला पण झालं. पण ते पुढे पण गायला होणार आहे. तिथे लास्टला स्टॉप होणार. तिथे मग जेवण वगैरे सगळं करणं, मग झोपणार जातात. फक्त सकाळी सकाळी मला उठावं लागतं. तर जाऊया आपण पुढच्या डेस्टिनेशनमध्ये. काय करतोय, काय करतोय का? खैसून इला मजा. आता पोचलोय. आता इथे पटकन आपल्याला जागा बघायची आहे आणि या रिसॉर्टचं लॉन्चच्या इथे आलेलं आहे. तर आता बघूया इथे जागा आता कुठली चांगली भेटते की नाही. चला. तर आपल्याला इथे मस्त जागा भेटली, बोरचं सोय पण भेटली. तर आजचा हा ब्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. ओम साईराम. भेटूया आपण 5व्या की 6व्या मध्ये.